GoPro सेट केलेला आहे. चहा पिता असं झाले आणि निघणार आहे थोडं. बॅग वगैरे पॅक झालेली आहे. सगळं सेट झालेलं आहे. आता निघेन मी थोड्या वेळात. मला रेडी. रेनकोट घ्यायचं राहिलं आहे. शूज एवढं खूप दिवसांनी सगळं रायडिंग गिअर घालून थोडं कम्फर्ट व्हायला थोडं वेळ आहे. तर मला वाटतं हिमाचलवरून असं स्पेशली रायडिंगसाठी निघालेलं आहे. आज असेल साधारण जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 3-4 महिने आहेत. लेट्स गो. ऑलरेडी ऑलसेट आहे. पहिलाच ऑफरोड मिळतो आहे. आमच्या घराच्या बाहेर पडल्यावरच हा ऑफरोड सुरू होतं आहे. मला वाटतं इथे हिमाचल स्पिती व्हॅली लडाख सगळी प्रॅक्टिस इथेच होईल. पण बेसिक्स खूप इम्पॉर्टंट आहेत असं म्हणू शकतो. भारी वाटतंय. ज्यावेळी आपण रायडिंगचे गिअर घालतो त्यावेळी ती फिलिंग असते भारी असतं. रोडला पोचलोय चांगल्या. दॅट्स वाय फिलिंग इज ऑसम. गाडीचा आवाज पण खूप छान येतोय. शॉर्ट राईड आहे बट बेस्ट रूट आहे आपल्याकडचा. ते आपला काका निघाला हा म्हणणार अजूनच बाहेर पडला नाही. चल येतंय दुपारपर्यंत. हां चालत. तर आपला गोव्यातला काका आलेला.
आपल्याला एक रस्त्यावर बसलेला क्रिस्टेड सर्पण इगल दिसतो इथे. लेन्स नाही आहे बट क्रिस्टेड सर्पण इगल आपल्याला दिसतो आहे व्यवस्थित इथे. इथे बघा झाडाच्या साईडला आहे बरोबर आणि ही बस आलेली आहे. मला दिसला असेल हा बघा इथे आहे बरोबर स्पॉट झालेला. दिस इज क्रिस्टेड सर्पण इगल. लाईट घेतली त्याने. आणि आपलं म्हातारबाबाचं मंदिर आहे सगळ्यांना माहिती असेल. म्हातारबाबा प्रसन्न देवाचं दर्शन पण झालेलं आहे. सुरू झाला. तर आपल्याला रायडर भेटला आहे. अर्धा पाऊण तास वाट बघतोय आपली. लेट्स गो. तर इथून खरा आपला रूट सुरू होतोय आणि आमचा रायडर जो आहे तो तुम्हाला हेल्मेटमधून दिसत असेल. तेच रिव्हील त्याचा थोड्या वेळाने होईल. भरपूर वेळ लागला मला या आठवड्यात. तर आत्ता आम्हाला शेकरू दिसला आहे, जायंट स्क्विरल, त्यानंतर इमराल्ड डव दिसला आहे. बऱ्यापैकी स्पॉटिंग आहे इथे वाईल्ड लाईफ. आणि आपल्यासोबत जो आहे तो नॅचरलिस्टच आहे जो वाईल्ड लाईफ दाखवतो आहे. वेगवेगळे पर्यटक जे आपल्याकडे येतात त्यांना. फोटो काढूया का? ते मग स्टॉप घेतलाय आणि आमचे रायडर कॅमेरा सेट करतायत. इंजिन का स्मेल. फेस रिव्हील झालेला आहे. हाय गायस हाय गायस. पावसामध्ये जबरदस्त वॉटरफॉल असतात इथे. रस्ता खचला आहे बऱ्यापैकी या पावसामध्ये. तर ते ऑफ रोडिंग आहे ते सुरू झालेलं आहे. हा फॉरेस्टचा एरिया पडतो त्यामुळे इथे डांबरीकरण नाही आहे. छान ऊन पडलं इथे. ऊन दाखवलं इथे ऊन पडलं. फोटो सेशन करायचं आहे थोडं.
दरी आहे. चांगला मेंटेन केला रस्ता. हे प्रत्येक ठिकाणी असे बांध घातले त्याच्यामुळे पावसामध्ये येणारं पाणी जे आहे ते खाली जाते रस्त्याला पाण्यासाठी. एक छोटासा वॉटरफॉल आहे. किती पाणी आहे. आता एक ईगल स्पॉट झालं. वारुळ आलेलं आहे रस्त्यावर. That is what we want. The off-road. मला हिमाचलची राईड आठवते आता. बर्फ वितळतो रस्त्यावर, पाणी असतं सगळं. मिसिंग हिमाचल. पण आता आपल्याला इथून डोंगर दिसते सगळे आजूबाजूने आहेत. सह्याद्री रेंज. मस्त व्ह्यू आहे, मस्त मंदिर आहे छोटंसं. आणि हा सगळा व्ह्यू पूर्णपणे तुम्ही बघू शकतो. आणि डोंगर रेंज आहे. आपण तिथे जाणार आहोत. तर हे श्रीदेव श्रीखंड सातेरी भावई मंदिर कुंभवड्यातलं मंदिर आहे. मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया. अशा प्रकारे गोप्रोची बॅटरी डाऊन झालेली आहे आणि आता आपला आयफोन काम चालवणार आहे.
चलो. छान मूर्ती आहे. आता काही छान लावली ना. शंकराचं मंदिर आहे. तर आता इथे आपण स्टॉप घेतलाय, कारण आता आपण जिथे मंदिरामध्ये ज्या थांबलेलो ते तिकडे दिसतंय ते मंदिर आहे. त्यानंतर इथे पूर्ण ते जे गाव आहे कुंभवडे गाव ते पूर्ण दिसतंय. हे गाव आहे आणि तिथून हा आहे मंदिर आणि तिकडून हा आलेला रस्ता. तर इथे मकरंद थांबलाय, कारण मकरंदला काहीतरी स्पॉटिंग झालेलं आहे. मला वाटतंय हे आवळे काढतोय. तुम्हाला पाहिजे तर सांगा. सो जंगलात गेल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही हे खाऊ शकता. काय काय असतं त्याच्यामध्ये? व्हिटॅमिन सी आणि काय? हे का माहिती. भूक भागते का पण? ताकद याच्यातून नक्कीच मिळेल. थोडे कच्चे आहेत आता, पण खाऊ शकतो आपण. सगळे तुलाच दिले ते जरा. आता मी आवळे काढले आहेत आणि थोडं खाऊन पुढे निघणार आहोत. आता पण फोटो काढतोय, व्हिडिओ काढतोय. तर आपण कुंभवडे वॉटरफॉलला आलो. छोटासा एक वॉटरफॉल मिळतो इथे. गुड गुड. पण निसर्गाचा आनंद घेतो. एक लोकेशनला पोहोचलोय आणि इथे हाय सिक्युरिटी आहे.
जा. जायला वाट नाही आहे तर ती घाबरतील तर आमच्या अंगावर येतील. आम्ही रिस्क घेऊन रिस्क शिवाय या साईडने आलो पण इकडे अरे येतो. समोर वाह. इंद्रधनुष्य दिसतो. इंद्रधनुष्य दिसलेलं आहे. सुंदर असा नजारा. हेच एक्सपिरियन्स आहेत, लाईव्ह एक्सपिरियन्स म्हणू शकतो, जे तुम्हाला टी व्हीवर किंवा एखाद्या स्क्रीनवर मिळणार नाहीत. बरोबर ना मकरन? तर एक सुंदर असा मला दिसत असेल एक मकरनच्या बाजूला पूर्ण इंद्रधनुष्य आहे. एक कॉमन मॅप बटरफ्लाय आहे. मकरनला फोटो मिळाला आहे. लेट्स ट्राय. बस इकडे बस. ब्लू मॉर्मॉन कैमरे को टच करके निकल गया. ये कौन सा है? कॉमन क्रो. बघूया कॉमन मॅप मिळतंय का. टाटा. जंगलामध्ये आम्हाला पहिलं काय दिसलं? जायंट स्क्विरल दिसली. नंतर आम्ही एक गरुड पाहिलं. गरुड पाहून पुढे निघालो. तोपर्यंत आम्ही एका देवळात थांबलो देवळामध्ये आम्ही देवाचं दर्शन घेतलं आणि तिकडून निघून घाट चढायला घेतलं. आवळ्याचं झाड दिसलं. तिकडचे आवळे काढून थोडे खाऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पुढे प्रवास करताना आम्हाला एक वॉटरफॉल दिसला. मग आम्ही त्या वॉटरफॉलच्या दिशेने निघालो. वॉटरफॉलकडे काही फोटोज काढून आपण पुढे निघाल्यावर आपल्याला एक सुंदर असा इंद्रधनुष्य दिसला. मध्ये बघतोय तर काय, एक नाही जवळजवळ 2 ते 3 इंद्रधनुष्य आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसलेत. पण तिकडे जाताना आम्हाला एक गुरांचा कळप तर सिक्युरिटी पार करून वॉटरफॉलकडे निघालो. आता कोंबोडे पार केलाय. तर चौकुळ एरिया सुरू होईल. हा पूर्ण ग्रासलँड आहे. हॅलो. तर इकडे समोसा पाव खातोय. खूप छान आहे. आणि आपल्यासोबत कोण आहे अजून ते दाखवतो मी तुम्हाला.
तर हा चौकूळ करून आंबोलीला जाणारा रस्ता. शिलटेल नावाचा साप आहे जो मोस्टली लोक दुतोंड म्हणून ओळखतात, कारण दोन्ही साईडने तोंड आहेत असं वाटतं, पण ॲक्च्युली हे तोंड आहे आणि या साईडला शेपटी असते. सो इकडे आता सदर्न बर्डविंगचं फुलपाखरू आहे, त्याची अळी आहे ती आता त्याचं कोश होणार आहे आणि त्यातून नंतर फुलपाखरू बाहेर पडणार. इंडियातला सगळ्यात लार्ज ना सदन बर्ड. सगळ्यात मोठं फुलपाखरू आहे इंडियातलं आणि तुम्ही साईज बघू शकता केवढी मोठी आहे काय. पाणी नाही दिसत आहे सध्या, एक दोन आहे पाणी इथेच बसलेला. हां तोच तो.